आता आपण जुन्नर शहरापासून जवळच असणारी ही जी दत्त मंदिराची खिंड आहे, तर या खिंडीमध्ये आहोत. आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी एक भयानक असा अपघात झालेला आहे. ही जर गाडी पाहत असाल, या गाडीवरील जे 3 युवक होते, त्या तिन्ही युवकांचा खरं तर अपघात झालेला आहे. आणि ह्या अपघातामध्ये दुर्दैवाने एक जो युवक आहे तो मृत्युमुखी पडलेला आहे. तर उर्वरित जे काही 2 युवक आहेत ते जखमी अवस्थेमध्ये जुन्नर शहरातील एका खाजगी दवाखान्यामध्ये खरं तर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु त्यातील जो एक युवक आहे त्याच्या मेंदूला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्या युवकाचं जागीच निधन झालेलं आहे. आणि उर्वरित जे 2 युवक आहेत ते मात्र जखमी अवस्थेमध्ये जुन्नरच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. हे खरं तर पोलीस तपासानंतर यांची नावं आपल्याला निष्पन्न होतील. परंतु हा जो अपघात आहे तो अतिशय भयानक अशा स्वरूपाचा अपघात या ठिकाणी झालेला आहे. आणि ह्या युवकांना एका अज्ञात वाहनानं खरं तर ठोकर दिली. आणि त्यामध्ये या सगळ्या हे जे युवक आहेत त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला व उर्वरित 2 जे आहेत ते गंभीर जखमी झालेत. ठोकर दिल्यानंतर हे जे वाहन आहे ते मात्र भरधाव वेगानं या ठिकाणाहून निघून गेल्याचं समजतंय. या ठिकाणी ते जे युवक आहेत त्यांच्या चपला वगैरे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्या युवकांची गाडी जी आहे ती इथून 50 मीटर अंतरावर दिसते. म्हणजे ती जी संबंधित वाहन आहे त्यांनी खरं तर ठोकर मारल्यानंतर बरंच अंतर खरं तर यांना ओढून नेलं असावं. आणि या सगळ्यामध्येच त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि दुसरे जे 2 युवक आहेत ते मात्र गंभीररित्या जखमी झालेले आहेत. हे नेपाळचे आहेत. हे हॉटेलमध्ये कोणी वेटरचं कोणी वस्ताचं काम करतो. आणि हे मोटरसायकलवरती दत्त मंदिरकडे जात असताना कुणीतरी अज्ञात वाहनानं यांना उडवलं. फॉरेस्टच्या गेटच्या जवळ एवढं भयानक अपघात करून सदर गाडीवाला पळून गेलेला आहे. सदर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी गेलो असता तिथं प्रचंड भयानक हे 3 जणं त्या अपघातामध्ये पडलेले होते. आम्ही जाऊन त्या ॲम्ब्युलन्सला फोन करून त्या संबंधित एक जागेवरच गतप्राण झाला होता. सदर सर्व जणांना आम्ही शिंगोटे हॉस्पिटल या ठिकाणी आणला असता एकाला दीपेश म्हणून जो आहे त्याला मृत घोषित केल्यानंतर आम्ही इथं सरकारी हॉस्पिटलला त्याला घेऊन आलेलो आहे. आणि 2 जणं शिंगोटे हॉस्पिटल या ठिकाणी 2 जणं ॲडमिट आहेत. हे खिंडीकडे निघाले होते की वरतून येत होते खिंडीतून? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून हे दत्त मंदिरकडे चालले होते. आणि येणारे जे वाहन आहे ते हे वरून खाली येत होते, दत्त मंदिरकडून जुन्नरकडे येत होते. आणि पिकअप जी आहे ती खालून वर चालली होती. कोणत्या गाडीने उडवलं काय अधिक माहिती आहे? त्यांच्या सहकाऱ्यांनी काय सांगितलं का? त्यांचे सहकारी म्हणत होते ट्रक होता, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आता ते व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये येईलच, परंतु माझ्या माहितीप्रमाणे पिकअपच असू शकते. जुन्नर अपघातात जे आता ॲक्सिडेंट झालेले पेशंट आले होते त्यातले 3 रुग्ण आले होते. त्यातला एक रुग्ण ज्याची अननोन बॉडी म्हणून होती, त्याची ओळख काय पटली नाही. त्याचा मेंदू पूर्णपणे बाहेर होता, डोक्यामध्ये मेंदूच नव्हता त्याच्या. आणि त्याची ECG काढला त्यावेळेला स्ट्रेट लाईन आली. त्याला इमर्जन्सी मग पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालय जुन्नर इथे हलवण्यात आले. त्याच्या ओळख अद्याप पटलेली नाही आहे. आणि आत्ता जे 2 पेशंट आहेत अजून, त्यातला एक शैलेश थापा म्हणून पेशंट आहे की जो नेपाळचा आहे. आणि त्याच्या हाताला रेडियस आणि अल्ना हे दोन्ही बोन त्याचे उजव्या हाताचे फ्रॅक्चर झालेले आहेत. आणि जो तिसरा पेशंट आहे त्याचं नाव ठाकुरे म्हणून आहे, तर पवन ठाकुरे. त्याचं तर पूर्णपणे उजव्या हाताला पूर्ण स्वेलिंग होतं म्हणून तिथे स्टिच वगैरे घेतले. मोठे CLW 4-4 सेंटीमीटरच्या 6 सेंटीमीटरच्या होत्या. आणि उजव्या हाताचा मनगटाचा जो जॉईंट आहे हा पूर्णपणे निखळलेला होता आणि बाहेर आलेला होता. तो आतमध्ये फिट करून त्याला सुद्धा स्टिच करून प्रायमरी इमर्जन्सी केअर करून दोन्ही पेशंटला प्लास्टर केलेला आहे. दोघे आता आउट ऑफ डेंजर आहे. फक्त आता एकाचा CT स्कॅन करून बघायला लागेल आपल्याला की दुसरी काही इंजुरी आहे का आणखी.